श्रीपते करुणानिधे भवतारक शुभदायक दुःखनाशक मुक्तिदायक भक्तरक्षक तत्परा कलिकृतं मम दोषसञ्चयं सत्वरं हरपावना कल्किदेव पदाम्बुजं तव सन्ततं समुपाश्रये। हृदयतापनिवारका श्रितभक्तशान्तिप्रदायका सकलशक्तिनिधान सद्गुणभूषिता प्रिय श्रीहरे कलिकृतं मम दोषसञ्चयं सत्वरं हर पावना। सर्वांना नमस्ते। जय श्री अमा भगवान। श्री भगवानांच्या मुक्ती मोक्ष दर्शनच्या अनुवादाच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। सर्वप्रथम आपण प्रार्थनेने सुरुवात करूया। ओम सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः। ओम सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः। ओम सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः। श्री कल्की भगवते नमः। ओम। आता पहिला प्रश्न। पादप्रणाम प्रिय श्री भगवान, कृपया आम्हाला आलय दर्शनाचे महत्त्व समजून सांगाल का? जगभरातील विविध मंदिरातील विविध देवतांचे दर्शन आम्हाला घडवण्यामागचा उद्देश काय आहे? धन्यवाद श्री भगवान। श्री भगवानांचं उत्तर ऐकूया। ही मंदिरे अत्यंत पवित्र आणि विशेष स्थानी आहेत। तुम्ही ही मंदिरे ऑनलाईन पाहत असाल तरीही घरी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जेवढे जोडले जाल त्यापेक्षा अधिक खोलावर तुम्ही दैवी शक्तीशी जोडले जाल आणि तुम्हाला देवाच्या विविध रूपांचेही समज होईल। देव केवळ एक स्वरूपामध्ये मर्यादित नाही, त्याची अनेक स्वरूपे आहेत। हळूहळू तुम्ही त्या सर्व स्वरूपांशी परिचित होता। देवाचे असंख्य स्वरूपे आहेत। ही मंदिरे अत्यंत विशेष अशा ठिकाणी उभारली गेली आहेत, ज्याची माहिती बहुतेक लोकांना नसते आणि त्या ठिकाणांचे दर्शन तुम्ही ऑनलाईन घेतले तरीही इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा तुम्हाला देवाशी अधिक सखोल जोड अनुभवता येईल। म्हणूनच आम्ही तुम्हाला सतत आलय दर्शन घडवत असतो। धन्यवाद श्री भगवान। जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय।
आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. परमज्योती आणि ब्रह्मांड एकच आहेत की वेगवेगळे आहेत? आणि ते एकाच प्रकारे कार्य करतात की वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे आता उत्तर ऐकूया. ते एकही आहेत आणि एक नाहीतही. तुम्हाला या दोन्ही गोष्टी एकत्र समजून घ्याव्या लागतील. ते एकही आहेत आणि एक नाहीतही. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे शरीरही आहात आणि केवळ शरीर नाहीतही. आपण तुमचे शरीर तुमच्यापासून वेगळे करू शकत नाही. तुम्ही शरीरात आहात, पण त्याच वेळी तुम्ही केवळ शरीर नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मांड आणि परमज्योती एक आहेत. आणि जसे तुम्ही आणि तुमचे शरीर पूर्णपणे एक नाहीत, तसेच तेही पूर्णपणे एक नाहीत. आणि ते वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. ब्रह्मांड आपल्या पद्धतीने कार्य करते आणि परमज्योती आपल्या पद्धतीने कार्य करते. ते सारखे नाहीत. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. भगवान, आम्हाला मेंदूबद्दल समजावून सांगाल का? आपण जसं पश्चिमातील देशांमधील लोकांना समजून सांगितले आहेत. श्री भगवानांचं आता आपण उत्तर ऐकूया. मी याबद्दल थोडंसं सांगतो. आता मी याबद्दल फार सविस्तर सांगणार नाही, कारण या टप्प्यावर ते समजून घेणे तुमच्यासाठी कठीण जाईल. पण आपण जसजसे पुढे जात राहू तसे मी यामध्ये अधिक खोलावर जाईन. पश्चिमात्य देशांमध्ये याचा अतिशय चांगला स्वीकार झाला आहे. आता भारतात याचा कसा स्वीकार होतो ते पाहूया. मेंदू सतत स्वतःशी संवाद करत असतो. तो स्वतःशीच बोलत असतो. तुमच्या आत जो सतत संवाद सुरू असतो तो मेंदूचा स्वतःशी चालणारा संवाद आहे. मेंदू स्वतःशीच बोलत असतो. तांत्रिक भाषेत मेंदूचे संशोधक याला DNM असे म्हणतात, म्हणजेच डिफॉल्ट नेटवर्क मोड. कधीकधी ते फक्त DNM हाच शब्द वापरतात, पण सर्वसाधारणपणे DNM हाच शब्द अधिक वापरला जातो. आणि हे fMRI नावाच्या तंत्रज्ञाच्या सहाय्याने प्रत्यक्ष पडताळून पाहता येते. DNMची हालचालही तुम्ही पाहू शकता आणि त्याची तीव्रताही fMRIच्या सहाय्याने मोजता येते. म्हणूनच संपूर्ण अध्यात्माचा उद्देश DNM कमी करणे हाच आहे. तुमचे सर्व दुःख DNM मुळेच आहे. तुमची सर्व लालसा, तृष्णा म्हणजेच क्रेविंग DNM मुळेच आहे. तुमचा सर्व मोह DNM मुळेच आहे. तुमची सर्व भीती, सर्व निराशा DNM मुळेच आहे. आज तुम्ही जे काय आहात ते DNM मुळेच आहे. हीच खरी समस्या आहे. सर्व आध्यात्मिक मार्ग जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे DNM कमी करण्याचाच प्रयत्न करत आहेत. सर्व प्रकारच्या आध्यात्मिक साधना, ती ध्यान साधना असू शकते, तो योग असू शकतो, ती ताईचाई असू शकते, ती तुमच्या कोणत्याही प्रकारची साधना असू शकते. या सर्वांचा उद्देश DNM कमी करणे हाच आहे. जर DNM कमी झाला तर तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या पुढे जातात. जर तो कमी झाला नाही तर तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या पुढे जात नाही. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्तरांवर तुम्ही विविध चैतन्याच्या स्थितीमध्ये प्रवेश करता. एक विशिष्ट टप्प्यावर जेव्हा DNM खूप कमी होतो तेव्हा तुम्ही एक
मिस्टिक बनता. तेव्हाच तुम्हाला दिव्य आणि मिस्टिकल अनुभव म्हणजेच अलौकिक अनुभव येऊ लागतात. अशा प्रकारे डीएनएम कमी झाल्यावर मेंदूतील हा अंतर्गत स्वसंवाद सेल्फ टॉक कमी होतो, जो छोटा मी आणि मला या भावनेचा भ्रम निर्माण करतो. हाच भ्रम डीएनएम निर्माण करत असतो. तो थांबवला तर तो मी नाहीसा होतो. जे लोक तीव्र नैराश्यात आहेत, भीतीत जगतात, खूप चिंता करतात आणि खूप दुःख भोगत आहेत, त्यांच्यामध्ये डीएनएम खूप जास्त असतो. जसजसा डीएनएम कमी होत जातो तसतशी त्याची क्रियाशीलताही कमी होते. एका विशिष्ट टप्प्यावर तुम्ही संपूर्ण जीवनमुक्त म्हणजे एनलाइटेड होऊन जाता. जेव्हा तुमचा छोटा मी संपूर्णपणे नाहीसा होतो आणि डीएनएम आणखी कमी होत गेला, एकत्वाच्या अनुभवात प्रवेश करू लागता. तुम्हाला अनुभव येतो की तुम्ही आणि दुसऱ्या व्यक्ती एकच आहात. तुम्ही आणि झाड एकच आहात. आणि हा अनुभव आणखी खोल झाला तेव्हा तुम्ही आणि संपूर्ण विश्व एकच आहात असा अनुभव येतो. म्हणूनच आपण एकत्वाबद्दल बोलतो आणि शेवटी आपण एकमविषयी बोलतो. तुम्ही त्याच्याशी एकरूप होतात आणि त्यानंतर तुम्हाला परमज्योती म्हणजेच द ग्रेट कंपॅशनेट लाईटचे दर्शन होऊ लागते. त्यानंतर तुम्ही जसजसे अधिक खोलावर जातात तसतसे डीएनएम आणखी शांत होत जाते आणि तुम्ही त्याच्याशी एकरूप होता. हीच ती यात्रा आहे ज्यावर आम्ही तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करतो. म्हणूनच लोक वेगवेगळ्या स्तरांवर असतात. आपल्या इकडे असे लोक आहेत जे आपल्या दुःखातून आणि वेदनेतून बाहेर आले आहेत. आपल्याकडे असेही लोक आहेत ज्यांना एनलाइटनमेंट भेटली आहे, म्हणजेच संपूर्ण जीवनमुक्ती भेटलेली आहे. आपल्याकडे असेही लोक आहेत ज्यांनी एकत्वाचा अनुभव घेतला आहे. आपल्याकडे असेही लोक आहेत ज्यांना परमज्योतींचे दर्शन झाले आहेत. परमज्योतीचा अनुभव घेणारे लोकही आपल्याकडे आहेत. असेही लोक आहेत जे परमज्योतीशी पूर्णपणे एकरूप झाले आहेत. तसेही लोक आपल्याकडे आहेत. प्रत्येकजण आपापल्या गतीने प्रगती करत आहेत. ते पुढे जात आहेत. जसजसे आपण पुढे जात जाऊ आणि 81,000 लोकांपर्यंत पोहोचू तेव्हा काहीतरी विलक्षण घडेल. जेव्हा 81,000 लोकांचा डीएनएम मोठ्या प्रमाणात कमी होईल तेव्हा उत्क्रांतीच्या म्हणजेच फोर्सेस ऑफ इव्होल्युशन च्या शक्तींविषयी आतापर्यंत मी जे फारसं बोलले नाही त्या शक्तीमुळे पुढील कार्य आपल्या हातात घेतील आणि त्या तुमच्या मेंदूमध्ये आवश्यक बदल घडवून आणतील, ज्यामुळे तुमचा डीएनएम अत्यंत कमी होईल. जेव्हा तो अत्यंत कमी होईल तेव्हा मानवी चैतन्य उंचावेल. म्हणूनच ही संपूर्ण चळवळ मानवी चैतन्य उंचवण्यासाठी आहे. तुमच्या सर्व समस्या चैतन्याच्या खालच्या स्तरामुळे आहेत. सतयुगातील डीएनएम अत्यंत कमी असतो, म्हणूनच त्याला सतयुग म्हणतात. त्यानंतर जसजसा तो वाढत जातो तेव्हा त्रेतार युग येते आणि मग द्वापार युग येते आणि आता त्याची अवस्था अत्यंत गंभीर आहे. हाच कलियुग आहे. अर्थात आता कलियुगाचा शेवट जवळ आला आहे. ते संपणार आहे. जेव्हा आपण 81,000 लोकांना डीएनएमच्या एका विशिष्ट स्तरापर्यंत नेऊ तेव्हा उत्क्रांतीच्या शक्तीमुळे इतर लोकही आपोआप त्या स्थळावर पोचू लागतील. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न.
पादप्रणाम प्रिय श्री भगवान. भगवान, कृपया रमण महर्षी, निसर्गदत्त महाराज, बुद्ध, लाओत्सू आणि जेडी कृष्णमूर्ती यासारख्या महान एनलायटेंड जीवनमुक्त गुरूंच्या मुख्य अंतर्दृष्टीबद्दल सांगाल का? आता श्री भगवानांचं उत्तर ऐकूया. हे सर्व एनलायटेड गुरु एकच सत्याबद्दल बोलतात, पण वेगवेगळ्या पद्धतीने. पण ते सर्व नेमकं त्याच सत्याबद्दल बोलत आहेत, फक्त सांगण्याची पद्धत वेगळी आहे. ते वेगवेगळ्या शतकात जगले आणि त्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नव्हता. ते अशा प्रकारे बोलू शकले कारण त्यांचा डीएनएम खूप कमी होता. कदाचित त्यांचा डीएनएम सुमारे 20% खाली आला होता. म्हणूनच ते त्या प्रकारे बोलू शकले. त्यावेळी त्यांना डीएनएम व अशा गोष्टीबद्दल काहीच माहिती नव्हती, पण ते हे सगळं स्पष्टपणे पाहू शकत होते. रमण महर्षींनी प्रश्न विचारला, मी कोण आहे? ते हा प्रश्न कुणाला विचारत होते? ते हा प्रश्न डीएनएमलाच विचारत होते. प्रत्यक्षात डीएनएम मध्ये काहीच नाही. तो फक्त सतत बोलत राहतो आणि मी ही भावना निर्माण करतो. जेव्हा तुम्ही डीएनएमला विचारता मी कोण आहे, तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही त्यालाच विचारत असतात, तू कोण आहेस? डीएनएम त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही, कारण ते शून्यातून फक्त मी ही भावना निर्माण करत असतो. तेव्हा डीएनएम थांबतो. तेव्हा फक्त जागरूकता उरते, किंवा ज्याला रमण महर्षी मोठे आत्मस्वरूप म्हणत असत. फक्त एक प्रश्नाने मी कोण आहे त्यांनी डीएनएम थांबवला. त्यांनी हा प्रश्न थेट डीएनएमलाच विचारला. तो त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही, कारण तो केवळ एक भ्रम आहे. तो फक्त विचारांचे सतत फिरणारे चक्र आहे. तो रेकॉर्ड प्लेअर प्रमाणे सतत चालूच राहतो. तो त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. म्हणूनच तुम्ही मी कोण आहे या प्रश्नापासून दूर जाऊ शकत नाही. साधना किंवा कोणताही अभ्यासातून जे आपण मी कोण आहे हा प्रश्न गंभीरपणे घ्या, तेव्हा डीएनएमचा खेळ संपेल. ती जणू अशी गोळी आहे जी थेट डीएनएमवर लागते आणि त्याचा अंत करते. रमण महर्षींनी नेमके हेच केले आणि काही लोकांनाही हे जमले. प्रत्यक्षात तिथे एक व्यक्ती होता, पण त्याचे नाव मला आता आठवत नाही. त्याला तो अनुभव आला. हाच रमण महर्षी मार्ग होता. हे सर्व घडले कारण त्यांच्या डीएनएम कमी झाला होता. आता पुढचे म्हणजे निसर्गदत्त महाराज. त्यांची मुख्य अंतर्दृष्टी ही होती, जे खरे आहे ते फक्त जागरूकता आहे, म्हणजेच अवेअरनेस आहे. जे काही घडत आहे ते अवेअरनेसमध्ये म्हणजेच जागरूकतेमध्ये उठवणारे केवळ एक भागच आहेत. तुमचे संपूर्ण मन डीएनएम नुसार स्वतःची रचना करत राहते. हा सर्व मानसिक आशय त्या अवकाशात घडतो ज्याला आपण अवेअरनेस म्हणतो. प्रत्यक्षात फक्त अवेअरनेस आहे. याच अवेअरनेसमध्ये हा संपूर्ण खेळ चालू आहे. तुमचे विचार आणि तुमचा डीएनएम हे सर्व त्याच जागरूकतेमध्ये घडत आहेत. तुम्ही जागरूकतेच्या म्हणजेच अवेअरनेसच्या स्थितीत राहून या सर्व मानसिक हालचालींचे निरीक्षण केले पाहिजे. तुम्ही त्यात ओढले जाऊ नये. जसे बाहेर काही घडत आहे तसेच या मानसिक हालचालींकडे पहा. तेव्हा तुम्ही त्यात अडकणार नाही. हळूहळू त्या कमी होऊ लागतात. तेव्हा फक्त अवेअरनेस उरते. हेच ते आहे ज्याला रमण महर्षी आत्मस्वरूप म्हणत होते. निसर्गदत्त महाराज यासाठी अवेअरनेस हा शब्द वापरत असत. तो सर्व मानसिक गोंधळ ज्याला ते आशय म्हणजेच कॉन्टेंट्स म्हणत होते शांत होतो.
मानसिक आशय कमी होऊ लागतो, म्हणजे मनातले जे काही भाग आहेत, तेव्हाच खरे स्वातंत्र्य येते. डीएनएम नाहीसा होतो, सर्व मानसिक आशयही नाहीसे होतात. तेव्हा फक्त अवेअरनेस उरतो. हीच निसर्गदत्त महाराजांची शिकवण होती. तेही त्याच एका सत्याबद्दल बोलत होते. ते असे बोलू शकले कारण की त्यांचा डीएनएम कमी होता. जेव्हा तुमचा डीएनएम कमी होतो तेव्हा तुम्हीही त्याच प्रकारे बोलता. आता आपल्याला तुमचा डीएनएम कमी करण्यासाठी कार्य करायचे आहे. बुद्धांनी मूलतः हेच शिकवले. त्यांनी याला काय म्हटले? त्यांनी याला तृष्णा म्हणजेच क्रेविंग बोलले. क्रेविंग, काहीतरी बनण्याची धडपड आणि दुःख, हे सर्व डीएनएमच आहे. डीएनएम म्हणजेच तृष्णा म्हणजेच क्रेविंग. डीएनएम म्हणजेच काहीतरी बनण्याची धडपड. डीएनएम म्हणजेच दुःखाचं कारण आहे. तेही त्याच एका सत्याबद्दल बोलत होते. दुःखाचं कारण काय आहे? लालसा, क्रेविंग, तृष्णा. तृष्णा म्हणजे काय आहे? डीएनएम. हे सर्व एकच आहे. त्यांना डीएनएम बद्दल माहिती नव्हती. त्यावेळी कोणालाही याची माहिती नव्हती. आता लाओ त्सू बद्दल बोलूया. लाओ त्सू म्हणतात, स्टॉप ऑल सीकिंग, म्हणजेच सर्व प्रकारचे आध्यात्मिक शोध थांबा. जेव्हा तुम्ही सर्व प्रकारचे आध्यात्मिक शोध थांबवतात तेव्हा फक्त ताओ उरतो. आध्यात्मिक शोध म्हणजे काय आहे? तो डीएनएमच आहे. डीएनएम नेहमी काही ना काही शोधत असतो. त्याला नेहमी काहीतरी हवे असते. त्याला नेहमी अधिक अधिक हवे असते. तो नेहमी कशा ना कशाच्या मागे धावत असतो. शोध घेणे थांबवा, तेव्हा फक्त ताओ उरतो. ताओ म्हणजेच तीच अवेअरनेस आहे. तेच आत्मविश्वास आहे. तेच मोठे आत्मस्वरूप आहे. तेच बुद्धांनी अनुभवले. हे सर्व एकाच सत्याबद्दल बोलत आहेत. आता शेवटी जेडी कृष्णमूर्ती. जेडी कृष्णमूर्ती म्हणतात, ऑब्झर्वेशन विदाउट द ऑब्झर्वर, म्हणजेच शिवाय केवळ निरीक्षक. निरीक्षक कोण आहे? डीएनएम. निरीक्षक तोच आहे जो प्रत्येक गोष्टीवर भाष्य करतो. निरीक्षक निर्णय देतो. निरीक्षक तुलना करतो. निरीक्षक म्हणतो, हे चांगले आहे, हे वाईट आहे. त्या निरीक्षकाला दूर करा, तेव्हा फक्त निरीक्षण उरते. ते निरीक्षण म्हणजेच अवेअरनेस आहे, जागरूकता आहे. हे सर्व महापुरुष सांगत आहेत. ते फक्त वेगवेगळे शब्द वापरत आहेत, पण सत्य अगदी एकच आहेत. त्यांना डीएनएमचे वैज्ञानिक ज्ञान नव्हते. आज आपल्याकडे ती समज उपलब्ध आहे, म्हणून आम्ही हे अशा प्रकारे समजावून सांगत आहोत. एकदा हे समजले की सर्व काही खूप सोपे होते. संपूर्ण खेळ फक्त डीएनएम कमी करण्याचा आहे. आपल्या सर्व प्रक्रिया याच उद्देशासाठी आहेत. दीक्षाही याच उद्देशासाठी आहे. ध्यानही याच उद्देशासाठी आहे. प्रत्येक साधनेचा उद्देश डीएनएम कमी करणे हाच आहे. जेव्हा डीएनएम कमी होतो तेव्हा सत्य स्वतः प्रकट होते. तुम्हाला सत्य निर्माण करावे लागत नाही. तुम्हाला फक्त सत्य झाकणारे आवरण दूर करायचे आहेत. सर्व युद्धे, सर्व समस्या आणि सर्व गोंधळ या सर्वांमध्ये तुमचाही वाटा आहे. तुमचे सर्व दुःख तुम्ही स्वतःच निर्माण करत आहात, कारण तुमचा डीएनएम खूप जास्त आहे. तुम्हाला तुमचा डीएनएम कमी करावा लागेल. तेव्हा तुम्ही त्रेता स्तरामध्ये जाल. त्यानंतर तुम्ही द्वापार स्तरामध्ये जाल. तेव्हा जगही बदलू लागेल. आता पुढच्या महापुरुषाबद्दल बोलूया. भगवान बुद्ध. बुद्धांनीही याच सत्याबद्दल सांगितले. कोणत्याही प्रकारे असो, डीएनएम कमी होणे आवश्यक आहे. त्यांनी अनेक साधना
आणि प्रक्रियांद्वारे तो कमी केला. आपण आता त्या विषयात जाणार नाही. मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमचं सर्व दुःख डीएनएम मुळेच आहे. आणि डीएनएम काय करत आहे? तृष्णा, बिकमिंग, काहीतरी बनण्याची धडपड, प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करणे. बुद्ध म्हणतात, तृष्णा सोडा, स्टॉप क्रेविंग. जर तुम्ही तृष्णा सोडली तर डीएनएम कमी होईल. काहीतरी बनण्याची धडपड सोडा. मला हे व्हायचे आहे, मला ते व्हायचे आहे. हे सर्व कोण करत आहे? डीएनएम. काहीतरी बनण्याची धडपड सोडा, तेव्हा डीएनएम कमी होईल. तृष्णा कशी थांबवायची? काहीतरी बनण्याची धडपड कशी थांबवायची? यासाठी त्यांनी अष्टांग मार्ग दिला. रमण महर्षींनी कोणताही मार्ग दिला नाही. फक्त मी कोण आहे हा प्रश्न दिला. निसर्गदत्त महाराजींनीही कोणताही गुंताणुगुंतीचा मार्ग दिला नाही. पण बुद्धांनी एक मार्ग दिला. त्यांना मार्ग सांगण्याची विनंती करण्यात आली होती. त्यांच्या भोवती अनेक लोक होती. त्यांनी अष्टांग मार्ग दिला. त्याचा सराव करावा लागेल. हळूहळू काहीतरी बनण्याची धडपड कमी होईल. क्रेविंग, लालसा, तृष्णाही कमी होईल. आपल्या भाषेत सांगायचं तर डीएनएम कमी होईल. मग काय उरेल? शांतता, आनंद, निर्वाण. तेव्हा ते सर्व नाहीसे होईल. ते बंद होईल. तुम्हाला ते बंद करावे लागेल. आज चालणारा संवाद, तुम्हाला तो बंद करावा लागेल. एवढेच. बुद्धांनी हेच शिकवले. ही अगदी तीच गोष्ट आहे. आता जेडी कृष्णमूर्ती ते काय म्हणतात? ऑब्झर्वेशन विदाउट द ऑब्झर्वर, म्हणजेच निरीक्षिकाशिवाय केवळ निरीक्षण. निरीक्षक कोण आहे? डीएनएम. निरीक्षक सतत भाष्य करत राहतो. ते सतत निर्णय देत राहतो. ते सतत तुलना करत राहतो. तो म्हणतो हे चांगले आहे, हे वाईट आहे. त्या निरीक्षकाला दूर करा, तेव्हा फक्त निरीक्षण उरते. ते निरीक्षण म्हणजेच अवेअरनेस आहे. हे सर्व महापुरुष त्याच एका सत्याकडे निर्देश करत आहे. फक्त त्यांची भाषा वेगवेगळी आहे. तो शांत करा आणि तुम्ही बुद्धांसारखे व्हाल. तो शांत करा आणि तुम्ही रमण महर्षींसारखे व्हाल. तो शांत करा आणि तुम्ही निसर्गदत्त महाराजांसारखे व्हाल. तेव्हा तुम्ही त्यांच्यासारखे होता. तुमचा डीएनएम शांत करा, अन्यथा तुम्ही कलियुगाच्या स्थितीत राहाल. तुमचा डीएनएम सांगेल की तुम्ही कोणत्या युगाच्या स्थितीत आहात. जर तुम्ही असाल तर याचे कारण तुमचा डीएनएम खूप जास्त असणे आहे. जर तुम्हाला बुद्ध व्हायचे असेल किंवा बुद्धांवरील पुस्तकं वाचून त्यांच्यासारखे व्हायचं असेल तर तुमचा डीएनएम कमी झाला पाहिजे. किंवा कोणत्याही महान गुरूंना वाचून त्यांच्यासारखे व्हायचे असेल तर तुमचा डीएनएम कमी होणे आवश्यक आहे. आम्ही जे काही करत आहे त्याचा उद्देश फक्त तुमचा डीएनएम कमी करणे हाच आहे. यासाठी आम्ही एक साधन वापरतो. या साधनेचे नाव आहे दीक्षा. दीक्षेच्या माध्यमातून आम्ही थेट तुमच्या मेंदूंवर कार्य करतो आणि क्रियाशीलता शांत करतो. याबद्दल पुढे अधिक सविस्तर बोलू. आता पुढचे महापुरुष लाओ त्सू. लाओ त्सू महान चिनी गुरु. त्यांची मुख्य शिकवण होती स्टॉप कार्विंग, कोरणे थांबवा. जेव्हा तुम्ही लाकडाचा तुकडा घेऊन त्याला कोरू लागता तेव्हा तुमच्या मनात आधीच एक कल्पना असते. त्या कल्पनेनुसार तुम्ही लाकडाला आकार देतात आणि सतत त्याला कोरत राहतात. हाच कोरण्याचा अर्थ आहे. कोरणे थांबवा. येथे लाकूड म्हणजे जीवन आहे. तुम्ही तुमच्या कल्पना, संकल्पना आणि श्रद्धानुसार जीवनाला आकार द्यायला
प्रयत्न करतात. तुम्ही सतत म्हणत राहतात, हे चांगले आहे, हे वाईट आहे, हे घडले पाहिजे, ते घडले पाहिजे. हाच DNM आहे. तो सतत भाष्य करत राहतो, सतत टिप्पणी देत राहतो. ते म्हणतात, असं करू नका, कोरणे थांबवा. जेव्हा तुम्ही जीवनाला आपल्या इच्छेनुसार घडवणे थांबवतात, तेव्हा तुम्ही जीवनासोबत वाहू लागतात. तुम्ही जीवनासोबत सहजपणे वाहतात. जशी नदी सहजपणे वाहते, तुम्ही त्यासोबत वाहतात. तुम्ही फक्त जीवन जगले पाहिजे. या जीवनाला आपल्या इच्छेनुसार कोरण्याचा प्रयत्न करू नका. जीवनाला आपल्या कल्पनेनुसार घडवण्याचा प्रयत्न करू नका. जीवनाला आकार देणारे तुम्ही कोण? त्याला काहीच अर्थ नाही. हीच DNMचीच क्रिया आहे. जेव्हा DNM कमी होतो, तेव्हा तुम्ही अशा कृतींमध्ये गुंतत नाही. तुम्ही फक्त जीवनासोबत वाहता. किती सुंदर! तुम्ही अद्भुत आहात. पण तुम्हाला तसे दिसत नाही. कारण तुम्ही सतत आपल्या इच्छेनुसार घडवण्यात व्यस्त असता. पाने, त्यांचे आकार, तुम्ही त्यांचे वर्णन करू लागतात. पानाचा आकार किंवा उमललेल्या फुलाचा थेट अनुभव घेण्याऐवजी तुम्ही त्यावर टिप्पणी करू लागता. पानं, फुलं, जंगल, सर्व प्रकारच्या टिपण्या, या सर्वांवर टिपण्या. फक्त फुलाचा अनुभव घ्या. असे करू नका. फुलाचा थेट अनुभव घ्या. तेव्हा भाष्य आपोआप थांबते. पण फुलावर भाष्य करणे म्हणजे DNM. तेव्हा जीवनाचा खरा अनुभव हरवून जातो. म्हणून शिकवण अशी आहे, कोरणे थांबवा. गोष्ट तीच आहे. त्यांचेही भर DNM वरच होती. त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने व्यक्त केले. आता JD कृष्णमूर्ती, तुमच्यापैकी बरेच जण त्यांना ओळखतात, कारण तुम्ही त्यांच्याबद्दल जाणून घेतले आहे. त्यांची मुख्य शिक्षण आहे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड. म्हणजेच निरीक्षक हाच निरीक्षणाचा विषय आहे. याचा अर्थ काय आहे? निरीक्षण म्हणजेच DNM. आणि ज्याचे निरीक्षण केले जात आहे तेही DNMच आहे. निरीक्षक आणि निरीक्षणाचा विषय वेगळे नाहीत. ते दोघेही एकच आहेत. निरीक्षकच निरीक्षणाचा विषय निर्माण करतो. DNMच्या जगाला पाहतो ते जग तो निर्माण करतो. तो स्वतःचीच वास्तविकता निर्माण करतो. म्हणून निरीक्षक हाच निरीक्षणाचा विषय आहे. जर निरीक्षक नाहीसा झाला तर निरीक्षणाचा विषयही नाहीसा होतो. तेव्हा फक्त अवेअरनेस उरतो. हेच सत्य सर्व महापुरुषांनी अनुभवले. आम्ही फक्त ते आधुनिक भाषेत समजावून सांगत आहोत. आज न्यूरोसायन्सही या समजाला पाठिंबा देतो. म्हणूनच आम्ही DNMची भाषा वापरतो. यामुळे संपूर्ण गोष्ट समजणे खूप सोपे होते. तेव्हा फक्त निरीक्षणच असते. तेव्हा कोणतेही भाष्य नसते, कोणतीही टिप्पणी नसते. झाडाकडे पहा, तेच खरे निरीक्षण आहे. DNM हाच निरीक्षक आहे. जेव्हा DNM त्याच्या नेहमीच्या क्रियाशीलतेच्या सुमारे 20% खाली येतो, तेव्हा निरीक्षक नाहीसा होतो. तेव्हा फक्त जे पाहिले जात आहे तेच उरते. म्हणूनच म्हटले आहे, निरीक्षक हाच निरीक्षणाचा विषय आहे. निरीक्षक आता राहिलेला नाही. DNMच कमी झाला आहे. म्हणून आता कोणतेही भाष्य होत नाही, कोणतीही टिप्पणी नसते. या सर्व मानसिक हालचाली आता राहत नाही.
तुम्हाला जे काही दाखवले जाते त्यावर तुम्ही कोणतेही भाष्य करत नाही, कोणतीही टिप्पणी करत नाही. DNMच थांबला आहे. तेव्हा फक्त अनुभवच उरतो. कोणतीही टिप्पणी नसते. तेव्हा फक्त निरीक्षणाचा विषयच उरतो. मग भाष्य करणारा, टिप्पणी करणारा कुठे आहे? तो नाहीसा झाला आहे. DNM 20% खाली आला आहे. म्हणून निरीक्षक हाच निरीक्षणाचा विषय आहे. हीच JD कृष्णमूर्तींची मुख्य अंतर्दृष्टी आहे. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. पुढील महिन्यात नेमम येथे होणाऱ्या श्री अम्मांच्या दर्शनाबद्दल ऐकून आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. दर्शनादरम्यान श्री अम्मांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आम्ही स्वतःची कशी तयारी करावी? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे आता उत्तर ऐकूया. हे दर्शन तुमचा DNM चा वेग कमी करण्यासाठी आहे. तुमचा दृष्टिकोन असा असला पाहिजे की जेव्हा तुम्ही आशीर्वाद ग्रहण कराल तेव्हा तुमचा DNM मंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. DNM मंदवत जाईल तसे तुमच्या आत परिपूर्णतेची भावना म्हणजेच फुलफिलमेंटची भावना निर्माण होईल. तुमच्या अनेक समस्या सुटू शकतात. तुमच्या अनेक समस्या DNM मुळेच निर्माण होत आहेत. पण DNM मंदवला तर तुमच्या समस्या प्रत्यक्षात नाहीशी होऊ शकते. कधी कधी एखादी समस्या सुटते किंवा ती समस्या पूर्णपणे विरघळून जाऊ शकते. म्हणजेच त्याचं समाधान होऊ शकतं. असेही घडू शकते. DNM कमी होत जाईल तसे तुमच्या नातेसंबंधांमध्ये परिवर्तन घडू लागेल. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही किती प्रगती करत आहात हे ओळखण्यासाठी हीच मुख्य गुरुकिल्ली आहे. तुमच्या नातेसंबंधांकडे पहा. तुमच्या कुटुंबात, तुमच्या पत्नी आणि मुलांबरोबर प्रत्येकामध्ये परिवर्तन घडू लागते. त्यांनाही त्या परिवर्तनाचा अनुभव आला पाहिजे आणि मग अर्थातच तुम्ही एनलाइटेड व्हाल. DNM इतका मंद होईल की तो मीची भावना निर्माण करू शकणार नाही. तो मीची ओळख निर्माण करू शकणार नाही. तो वेगळेपणाची भावना निर्माण करू शकणार नाही. तो मानसिक विभक्तीची भावना निर्माण करू शकणार नाही. तुम्ही जीवनमुक्त होतात. तुम्ही या सर्व महान गुरूंच्या स्थितीत पोहोचता आणि अर्थातच जर तुम्ही पुढे प्रवास सुरू ठेवला तर तुम्हाला एकत्वाचा अनुभव होईल आणि तुम्ही पुढे प्रत्यक्षात साक्षात्काराच्या स्थितीत पोहोचतात. हाच तो आध्यात्मिक प्रवास आहे. तो निरंतर चालूच राहतो. त्यामुळे दीक्षा तुम्हाला या स्थितीपर्यंत पोहोचण्यास मदत करते. त्यानंतर सर्व काही तुमच्या सहभागावर अवलंबून असते. तुम्ही किती गंभीर आहात आणि तुमच्यामध्ये किती तळमळ निर्माण होते. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. मी एक युवक आहे आणि लहानपणापासूनच धर्मामध्ये आहे. प्रक्रियेदरम्यान मला एकदाही पीक स्टेटचा अनुभव आलेला नाही. प्रक्रियेदरम्यान पीक स्टेटचा अनुभव येण्यासाठी मी कोणती साधना करावी? कृपया करून मार्गदर्शन द्या श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर ऐकूया. तुम्हाला पीक स्टेटचा अनुभव येत नाही असे अनेक लोक आहेत
ज्यांना अलौकिक म्हणजेच मिस्टिकल अनुभवही येत नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्या डीएनएम खूप जास्त असतो. अलौकिक अनुभव यावा यासाठी तुमचा डीएनएम थोडासा कमी झाला पाहिजे. पीक स्टेटचा अनुभव यावा यासाठीही तुमचा डीएनएम थोडासा कमी झाला पाहिजे. जर तो कमी झाला नाही तर तुम्हाला अलौकिक आध्यात्मिक अनुभव येणार नाहीत. तुम्हाला पीक स्टेटचाही अनुभव येणार नाहीत. हे दर्शनं तुम्हाला प्रत्यक्षात पीक स्टेटचा अनुभव मिळवून देण्यास मदत करतील. ती तुम्हाला अलौकिक अनुभव मिळवून देण्यास मदत करतील. त्यानंतर तुम्हाला अलौकिक आध्यात्मिक अनुभव येऊ शकतो. कधीकधी तो अनुभव तुम्हाला तिथेच येऊ शकतो किंवा घरी परतल्यानंतरही तो अनुभव येऊ शकतो. तो काही दिवसांनीही येऊ शकतो. तुम्हाला अलौकिक आध्यात्मिक अनुभव येऊ शकतो किंवा तुम्हाला पीक स्टेटचा अनुभव येऊ शकतो. याचा अर्थ दीक्षा अत्यंत प्रभावपणे कार्यरत झालेली आहे. दीक्षा अतिशय उत्तम प्रकारे कार्यरत झालेली आहे. म्हणून तुम्ही पूर्णपणे एकाग्र असले पाहिजे. पण बहुतेक लोक इथे एकाग्र नसतात. जीवन खूप कठीण आहे. त्यामुळे आम्हाला वाटते की तुमचा डीएनएम इतका सक्रिय आहे की तुम्ही एकाग्र होऊ शकत नाही. दर्शनाला जाताना तुमचा डीएनएम काही प्रमाणात कमी झालेला असावा, तेव्हा त्याचा प्रभाव तुम्हाला जाणवेल. याचा प्रभाव झाला आहे याचा पुरावा म्हणजे तुम्हाला गूढ आध्यात्मिक अनुभव आले पाहिजेत आणि तुम्हाला पीक स्टेटचाही अनुभव येईल. पण जेव्हा तुम्ही दर्शनासाठी जातात तेव्हा तुमचा डीएनएम खूपच जास्त असतो. मनामध्ये सतत भाष्य चालू असते. यावर भाष्य, त्यावर भाष्य. दर्शनाला येत असतानाही ते सतत चालू असते. त्यामुळे तुम्ही ती सुवर्ण संधी गमावता. प्रत्यक्षात आमचे संपूर्ण कार्य तुमच्या डीएनएम वरच केंद्रित आहे. आम्ही कोणत्याही कार्यक्रमात जे काही करतो याचा एकमेव उद्देश तुमचा डीएनएम कमी करणे हाच आहे. हेच आमचे कार्य आहे. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. भगवान श्री कृष्णाजींच्या गुरुपौर्णिमा दर्शनाचे महत्त्व काय आहे? या दर्शनाला उपस्थित राहिल्याने काय लाभ होतात? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. पौर्णिमा हा अत्यंत एक विशेष महत्त्वाचा दिवस आहे. यासाठी आपल्याकडे वैज्ञानिक पुरावे आहेत. धर्म हा विज्ञानाचा अत्यंत जवळच आहे. ते सर्व येथे दाखवण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, परंतु कोर्सेसमध्ये पौर्णिमेचे विशेष महत्त्व काय आहे याचे वैज्ञानिक पुरावे दाखवले जातील. आता या दर्शनाचा उद्देश एनलाइटन म्हणजे मुक्तीच्या प्रक्रियेला गती देणे हा आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर डीएनएमचा घट होण्याच्या प्रक्रियेला गती देणे हा त्याचा उद्देश आहे. कारण आपल्याकडे वाया घालवण्यासाठी फारसा वेळ नाही. आपल्याला लवकरात लवकर मुक्ती द्यायची आहे. म्हणूनच आपण या प्रक्रियेला गती देऊ इच्छितो. या प्रक्रियेला गती देण्यासाठी आपण दर्शनासाठी जातो. कारण हे दर्शन दीक्षेवर आधारित आहे. दीक्षे हे त्यासाठी वापरले जाणारे साधन आहे आणि दीक्षा अनेक वर्षापूर्वी कृष्णाजींकडून प्रकट झाली. संपूर्ण दीक्षा घटना त्यांच्यापासूनच सुरू झाली.
अशा प्रकारे दीक्षेची घटना सुरू झाली. अशा प्रकारे ती संपूर्ण जगभर पसरली. म्हणूनच लोकांना दीक्षा देण्यासाठी आणि प्रक्रियेला गती देण्यासाठी हे विशेष दर्शन आहे. ज्यांच्या डीएनएम मध्ये थेट घट होईल त्यांना त्याचा सर्वोत्तम परिणाम अनुभवायला मिळेल आणि कालानंतराने आणखी घट होईल. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. भगवान खरा गुरु फक्त देवच आहे. देव अंतर्यामींद्वारे आपल्याला शिकवतो आणि मार्गदर्शन सुद्धा करतो. आपला अंतर्यामीन आपल्याला कोणकोणत्या प्रकारे मार्गदर्शन करतो? हे अंतर्यामीचे मार्गदर्शन आहे की मनाचा खेळ आहे हे स्पष्टपणे कसे ओळखायचे? आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण पादुकांची मदत घेऊ शकतो का? जर हो, तर ती उत्तरे आपल्याला कशी मिळतात? आपण अंतर्यामीन कसा विकसित करावा? धन्यवाद श्री भगवान. आता श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. पुन्हा एकदा मला डीएनएम कडेच परत जावे लागेल. जेव्हा डीएनएम कमी असतो तेव्हा ते दिव्य अंतर्यामीन असते. पण जेव्हा डीएनएम जास्त असतो तेव्हा ज्याला तुम्ही अंतर्यामीन समजतात ते प्रत्यक्षात तुमचे मनच बोलत असते. ते दैवी मार्गदर्शन नसते. तुमचे स्वतःचेच मन दैवी रूप धारण करून तुमच्याशी बोलत असते. ते कोणतेही रूप धारण करू शकते. ते श्रीकृष्ण, श्रीराम किंवा भगवानांचे तसेच इतर कोणतेही रूप धारण करू शकते. पण ते प्रत्यक्षात तुमचे स्वतःचेच मन असते. कारण त्यावेळी तुमचा डीएनएम खूप जास्त असतो. डीएनएम हा गोष्टी निर्माण करणारा असतो. तो सतत कथा रचत असतो. त्यामुळे तो अशाच प्रकारे कल्पना निर्माण करत राहतो. उदाहरणार्थ, अनेक वर्षापूर्वी आम्ही शाळेत हा प्रयोग सुरू केला होता. लहान मुलांसाठी अंतर्यामीन म्हणजे काय आहे हे माहीत आहे का? त्यांच्यासाठी आंब्याचे झाडच अंतर्यामीन होते. ते त्या झाडाला प्रार्थना करत, हे घडेल का? आणि एखादा आंबा खाली पडायचा. मग ते म्हणायचे, हो, मला उत्तर मिळाले. शेवटी ती लहान मुलेच होती आणि ते आंब्याच्या झाडांनी भरलेल्या सत्यलोकाच्या परिसरात राहत होते. त्यामुळे त्या वयात त्यांना ओढ आंब्याच्या झाडाकडेच होती. म्हणून त्यांच्यासाठी आंब्याचे झाडच अंतर्यामीन होते. त्यांच्या मनानेच अंतर्यामीचे रूप धारण केले होते. आणि एक लहान मुलासाठी चप्पलच अंतर्यामीन बनली होती. आणि त्याला वाटायचे की ती चप्पल अधूनमधून त्याला मारते. हा किती विचित्र अनुभव आहे हे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. मग आम्ही चौकशी केली तेव्हा समजले ते लहान असताना त्यांच्या वडिलांनी एकदा चपलेने मारले होते. तो अनुभव त्याच्या मनात खोलावर साठून राहिला होता आणि त्यामुळे त्याच्यासाठी चप्पलच अंतर्यामीन बनली. त्यामुळे अंतर्यामीच्या बाबतीत तुम्ही खूप सावध राहिले पाहिजे. अनेक लोक म्हणतात, अम्मा भगवानच माझे अंतर्यामीन आहेत. आणि मग ते म्हणतात, अम्मा सांगत आहे की तुम्ही मला एक साडी द्या. पण असे कधीच घडणार नाही. प्रत्यक्षात त्यांचे स्वतःचे मन अम्मा भगवानाच्या रूप घेते आणि त्यालाच सांगते, अम्मा सांगत आहे की मला एक साडी आणून द्या. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडत असतात. आम्ही तुमच्याकडे कधीही काहीही मागणार नाही. पण इथे त्यांचे मनच सांगत असते, अम्मा म्हणाल्या, भगवान म्हणाले, तुम्ही मला थोडे पैसे द्या. आम्ही कधीही अशा गोष्टी मागणार नाही. आम्ही असे कधीच करणार नाही.
एखादा भक्त अत्यंत अडचणीत आला तर आम्ही उलट त्यालाच थेट पैसे जाऊन देऊ. आम्ही म्हणू, कपाट उघडा, त्यात पैसे आहेत. अशा घटना अनेक लोकांच्या बाबतीत घडल्या आहेत. तुम्ही त्याला पैसे देण्याची गरज नाही. अनेक लोक पूर्ण खात्रीने म्हणतात, भगवानांनी मला सांगितले, अम्मांनी मला सांगितले की तुझ्याकडे पैसे माग, तो तुला पैसे देईल. ते खोटं बोलत नाहीत, पण त्यांचे स्वतःचेच मन त्यांची फसवणूक करत असते. म्हणून अंतर्यामीच्या बाबतीत खूप सावध राहा. म्हणूनच आम्ही DNM लवकरात लवकर कमी करण्यावर भर देत आहोत. DNM कमी होत जाईल तसे मनाचे असे खेळही थांबतील. DNM जास्त असेपर्यंत मन असे खेळ खेळतच राहते. त्यामुळे अंतर्यामीच्या बाबतीत तुम्ही अत्यंत सावध असले पाहिजे. तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील दिवंगत सदस्यही दुसऱ्या लोकातून अंतर्यामीच्या रूपात प्रकट होऊ शकतात. तुमचे आजोबा प्रकट होऊ शकतात, तुमचे आई वडीलही प्रकट होऊ शकतात, पण ते सर्व मर्यादितच असतात. त्यामुळे DNM कमी करत आणि तुमची चेतना उंचावत गेल्यावर तुमचा अंतर्यामी अधिक सामर्थ्यवान बनेल, अधिक शुद्ध बनेल आणि जीवनातील प्रत्येक बाबतीत तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. अर्थात तुम्ही पादुका दीक्षेचीही मदत घेऊ शकतात, पण तिथेही मनाचा खेळ होऊ शकतो. म्हणूनच सर्वप्रथम तुमचा DNM कमी करणे आवश्यक आहे. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. भगवान, कृपया आम्हाला मूलमंत्राचं स्पष्टीकरण सांगाल का? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं आता आपण उत्तर ऐकूया. हे समजून घेणं थोडं कठीण आहे. हा एनलाइटनमेंटची प्रक्रिया वेगाने करण्यासाठी एक विशेष मंत्र आहे. तरीही मी तुम्हाला थोडेसे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जेवढं समजेल तेवढे पुरेसे आहे. पण जर तुम्ही शांतपणे आणि हळूहळू पुढे गेलात तर तुम्हाला ते पूर्णपणे समजेल. आणि जर आता ते पूर्णपणे समजले नाही तरी काळजी करू नका. तुम्हाला जेवढे समजेल तेवढेही पुरेसे आहे. भारतात आणि जगातील इतर अनेक भागात प्राचीन संस्कृती होत्या, पण त्या आता लुप्त झाल्या आहेत. आज आपल्या हातात आधुनिक तंत्रज्ञान आहे. त्या प्राचीन संस्कृतीकडेही तंत्रज्ञान होते, मात्र ते आजच्या प्रकारचे तंत्रज्ञान नव्हते. पण तेही एक प्रकारचे तंत्रज्ञानच होते. ते तंत्रज्ञान नेमके कोणते होते? ते मंत्रांवर आधारित तंत्रज्ञान होते. त्यात तुम्ही मंत्र तंत्रज्ञान असे म्हणू शकतात. याचे पुरावे जगातील अनेक भागात आढळतात. एवढा मंत्र योग्य प्रकारे समजून घेतला आणि खोल चैतन्यात जाऊन योग्य रीतीने जपला तर तो अत्यंत शक्तिशाली बनतो. तो विलक्षण परिणाम घडवू शकतो. मंत्रजप कसा करावा आणि त्यामध्ये कसे खोलावर जावे याच्या काही विशिष्ट पद्धती आहेत. आजचा वैज्ञानिक अत्यंत सूक्ष्म गोष्टी पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा म्हणजेच मायक्रोस्कोपचा वापर करतो आणि अतिशय विशाल गोष्टी पाहण्यासाठी दुर्बिणीचा वापर करतो. ही आधुनिक वैज्ञानिकांची वैज्ञानिक साधने आहेत. प्राचीन ऋषी तंत्र तंत्रज्ञान आणि समाधी तंत्रज्ञान याचा एकत्रित उपयोग करत होते. मी त्या विषयात अधिक खोलावर जात नाही. थोडक्यात सांगायचे तर समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी
काही विशिष्ट टप्पे आहेत. या प्रक्रियेत मंत्रांचाही महत्वाचा सहभाग असतो. समजा तुम्हाला विश्वाची सुरुवात कशी झाली आहे ते जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी काही विशिष्ट पद्धती आहेत. हे सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. तुम्ही समाधीत खोलावर जाऊ शकता आणि विश्वाची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊ शकता. तुम्हाला मानवी शरीर रचना किंवा मेंदू कसा कार्य करतो हे जाणून घ्यायचे असेल. प्राचीन शास्त्रांमध्ये मेंदूचे अत्यंत अद्भुत वर्णन आढळते, ज्यापर्यंत आधुनिक विज्ञान अजूनही पूर्णपणे पोचलेले नाही. शरीर कसे कार्य करते, त्यासाठी विशिष्ट टप्पे आणि विशिष्ट समाधीच्या स्थिती आहेत. त्या अनुभवल्यावर मानवी शरीराविषयी आतून बाहेरपर्यंत सर्व काही समजू शकते, जे आधुनिक विज्ञानालाही अजून पूर्णपणे समजलेले नाही. अर्थातच याचा संबंध गणिताशीही आहे. उदाहरणार्थ, अध्यात्मातून उदयास आलेले गणित आजही पूर्णपणे समजले गेलेले नाही. हेच तुम्ही भौतिकशास्त्राबाबतही करू शकता. जीवनशास्त्रातही तसेच इतर कोणत्याही विषयातही हे करता येते. तुम्ही स्वतःही हे करू शकता. मी कुठून आलो, माझ्याबरोबर नेमके काय घडले, तुम्ही यामध्ये खोलावर जाऊ शकता. एखादा मंत्र घेऊन तुम्ही त्यामध्ये अत्यंत खोलावर जाऊ शकता. त्यामुळे कृपया हे समजून घ्या की हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्याचा योग्य उपयोग केल्यास अनेक गोष्टींचे सखोल आकलन होऊ शकते. प्राचीन ऋषीमुनी हेच करत होते. म्हणूनच प्राचीन ऋषींचे ज्ञान पाहून आपण अनेकदा आश्चर्यचकित होतो, कारण त्यांच्याकडे हे तंत्रज्ञान होते. त्यांच्याकडे हे तंत्रज्ञान होते कारण त्यांचा DNA खूप कमी होता. पण युगे बदलत गेली तसा DNA वाढत गेला. ते युग संपले आणि त्याबरोबर हे तंत्रज्ञानही लुप्त होत गेले. तरीही त्यातील थोडासा भाग आजही शिल्लक आहे. म्हणूनच आजही काही गावांमध्ये सरकारनेही रेल्वे थांबवण्यासाठी विशेष व्यवस्था केलेली आहे. सर्पदंश झाल्यावर त्या ठिकाणी जाऊन विशिष्ट मंत्राचा जप केला जातो आणि व्यक्ती बरी होते असे मानले जाते. अन्यथा त्या व्यक्तीला मृत्यूही होऊ शकतो. काही लोक असेही आहेत की त्यांच्याकडे एखादा आजार घेऊन गेल्यास ते मंत्रजप करतात आणि आजार नाहीसा होतो. अशा प्रकारचे काही लोक आजही तुरळक ठिकाणी आढळतात. आता हे सर्व लक्षात घेऊन आपण या विशिष्ट मंत्राकडे वळूया. समजा तुम्ही समाधीमध्ये जाऊन या मंत्राचा विशिष्ट पद्धतीने अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. हा मंत्र समजून घेण्यासाठी तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला जाणवेल की हा शोध पुढे पुढे जात राहतो. तो तुम्हाला एका विशिष्ट टप्प्यापर्यंत घेऊन जाईल. त्यानंतर त्या टप्प्याच्या आधी काय होते ते दाखवेल. मग त्याही आधी काय होते ते उलगडेल. अशा प्रकारे हा प्रवास सतत मागे मागे चालू राहील. असा शोध घेत राहिलात तर शेवटी तुम्ही एका अशा स्थितीत पोचता जिथे सर्व काही थांबते. आणि ती अंतिम थांबलेली स्थिती म्हणजे शुद्ध चैतन्य. ते तुम्हाला परिचित असलेले सामान्य चैतन्य नाही. ते शुद्ध चैतन्य आहे, ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. तेव्हाच तुम्हाला त्याची खरी कल्पना येऊ शकते.
ते अस्तित्वात आहे. तेच सर्वाचे मूळ आहे. कदाचित काही पलीकडे काही असेल, पण आपण त्या पलीकडे जाऊ शकत नाही. का? कारण त्या पलीकडे गेलात तर शुद्ध चैतन्याचाही अंत होईल. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्याला ब्रह्म म्हणू शकता. जर तुम्ही हिंदू किंवा सनातन धर्माचे अनुयायी असाल तर त्याला ब्रह्म असे म्हणू शकता. आणि जर तुम्ही ख्रिश्चन, मुस्लिम किंवा जैन असाल तर त्याला देव असे म्हणू शकतात. आज जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया करता तेव्हा हा संपूर्ण मंत्र तुम्हाला हीच प्रक्रिया अनुभवायला मदत करतो. मग तुम्ही त्या चैतन्याच्या स्थितीत पोचता आणि पुढे काय प्रकट होते हे पाहण्यासाठी तिथे स्थिर राहता. तेव्हा तुम्हाला ओम हा नाद ऐकू येतो. त्याआधी काहीच नसते. ओम. म्हणूनच या मंत्राची सुरुवात ओमने होते. आज विज्ञानाच्या सहाय्याने विश्वाचा प्रारंभी असलेला नाद नोंदवणे शक्य झालं आहे. वैज्ञानिक उपकरणांनी नोंदवलेला तो नाद ओम असाच आहे. अशा प्रकारे ओम हा शब्द समोर येतो. आता मी हे तुम्हाला सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हीच त्या स्थितीत काही काळ स्थिर राहता आणि मग तुम्हाला अस्तित्वाचा अनुभव येतो. त्याआधी अस्तित्वाची जाणीवही नसते. त्यालाच सत असे म्हणतात. त्यानंतर त्या स्थितीत आणखी स्थिर झाल्यावर तुम्हाला चित्तचा अनुभव येतो. चित्त या शब्दाचा इंग्रजीत तंतोतंत समान अर्थाचा शब्द नाही. साधारणपणे त्याला बुद्धिमान चैतन्य असे म्हणता येईल. चित्त म्हणजेच हेच चैतन्य. आणि त्या स्थितीत आणखी स्थिर राहिल्यावर तुम्हाला आनंदाचा अनुभव मिळतो. अशा प्रकारे हा प्रवास ओम पासून सुरू होऊन सत, चित आणि आनंद या स्थितीपर्यंत पोहोचतो. हे सर्व त्या आद्य स्थितीनंतर प्रकट होते. हे शुद्ध चैतन्य म्हणजेच ब्रह्म आहे. म्हणून या सर्व स्थितींना ब्रह्म असे म्हटले आहे, म्हणजे ब्रह्माच्या पलीकडील सत्य. त्यानंतर या स्थितीत आणखी स्थिर राहिल्यावर दैवी गुण प्रकट होऊ लागतात. त्यालाच पुरुषोत्तम असे म्हणतात. त्या स्थितीत आणखी स्थिर राहिल्यावर एका दैवी अस्तित्वाचा, विश्वव्यापी पुरुषाचा उदय होताना तुम्हाला अनुभव येतो. त्यालाच आपण परमात्मा असे म्हणतो. तोपर्यंत विविध लोकांची निर्मिती झालेली असते आणि अनेक प्रक्रिया सुरू झालेल्या असतात. पण आपण सध्या फक्त या मंत्रानुसारच पुढे जात आहोत. जर तुम्ही दुसरा एखादा मंत्र अनुसरलात तर वेगळा अनुभव येईल. पण हा मंत्र अनुसरलात तर पुढे परमज्योतीचा अनुभव येतो. त्यानंतर कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते ही अवस्था प्रकट होते. म्हणजे परमात्माच्या प्रकट झाल्यानंतर परमज्योतींचा उदय होताना अनुभव येतो. आणि ही परमज्योती दुसऱ्या लोकात कल्की भगवती आणि कल्की भगवान यांचे रूप धारण करते. त्यालाच अवतार अम्मा भगवान असेही म्हणतात. हे दुसऱ्या लोकात घडते आणि तेथूनच सर्व चमत्कार घडवले जातात. अन्यथा ते शक्यच झाले नसते. मग विशेषतः कल्की का? कारण त्यांचे विशिष्ट कार्य म्हणजे सुवर्ण युगाची स्थापना करणे. या कार्याची सुरुवात या भौतिक जगात नव्हे तर दुसऱ्या लोकात होते. प्रत्यक्षात या दोन स्वतंत्र देवी ऊर्जा आहेत. त्यापैकी एक भगवती शक्ती आणि दुसरी भगवान शक्ती म्हणून ओळखली जाते. सुरुवातीला प्रत्येक गोष्टीचे दोन पूरक पैलू असतात, पण त्याचा सविस्तर विचार आपण आता करणार नाही.
या दोन एकमेकांना पूरक अशा देवी ऊर्जा आहेत. अर्थात भूलोकात या दोन्ही ऊर्जा अम्मा भगवान या रूपाने कार्य करतात. तोही एक अवतारच आहे, पण दुसरा अवतार त्या दुसऱ्या लोकात कार्यरत असतो. या दोघांनाही पुरुषोत्तम असे म्हणता येते. तसेच त्या देवी गुणाचा मूर्त स्वरूप असल्यामुळे दोघांनाही अम्मा भगवान असेही म्हटले जाते. म्हणूनच मंत्रात कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः असे म्हटले आहे. हा उल्लेख या दोन देवी ऊर्जांचाच आहे. भूलोकात अम्मांची ऊर्जा, याआधी भगवानांची ऊर्जा सोमाच्या रूपात प्रकट होते. सोमा अत्यंत शक्तिशाली बनू शकते, म्हणून लोकांनी त्याच्याशी एक दृढ नाते निर्माण केले पाहिजे. म्हणजेच भगवानांची ऊर्जा सोमाच्या रूपाने तुमच्यापर्यंत प्रकट होते. त्यानंतर अम्मांची ऊर्जा सुगंधाच्या रूपाने तुमच्यापर्यंत प्रकट होते. अनेक लोकांना अनुभवायला येणारा तो दिव्य सुगंध, भूलोकात त्या सुगंधाचा अनुभव अत्यंत शक्तिशाली आणि तीव्र असतो. त्यामुळे या ऊर्जेचे मूळ प्रकट होणे प्रत्यक्षात त्या दुसऱ्या लोकात असते आणि विशेषतः कल्किका, कारण कल्कींचे एक विशिष्ट देवी कार्य आहे. त्यांना पृथ्वीवरील विनाशकारी शक्तींना सामोरे जावे लागते. त्यांना सर्व नकारात्मक शक्तींचे नियमन करावे लागते. अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. तसेच तुमचा DNM कमी करून तुम्हाला एनलाइटनमेंट, जीवनमुक्ती नेणे हेही त्यांचे कार्य आहे. या टप्प्यापर्यंत या मंत्राचा अर्थ उलगडतो आणि त्यांचे अंतिम स्वरूप म्हणजे परमज्योती. ती पूर्णपणे परमज्योतीच्या स्वरूपात असू शकते किंवा तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्ही परमज्योतीच्या रूपात प्रकट होऊ शकतात. अन्यथा त्यांचे मूळ स्वरूप म्हणजेच परमज्योती आहे. मानवाला सहज जवळ करता यावे आणि त्यासाठी नाते जोडावे यावे म्हणून परमज्योती मानवी रूप धारण करते. जर एखाद्या दुसऱ्या प्रकारच्या जीवाशी संवाद साधायचा असेल तर आम्ही त्या जीवाच्या रूपात प्रकट होतो. प्रत्यक्षात मंत्राचा अर्थ इथेच पूर्ण होतो. कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः. पण भूलोकात तुमच्याशी सहज संवाद साधण्यासाठी आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी ते अम्मा भगवान म्हणून प्रकट होतात. पुढे अर्थातच तुमचा प्रत्यक्ष संबंध कल्की भगवती आणि कल्की भगवान यांच्याशी येईल. सध्या एवढे समजून घेतले तरीही पुरेसे आहेत. आतासाठी इतकेच सांगितलेले आहे. जसजसे आपण पुढे जाऊ तसतसे आपण या विषयात अधिक खोलावर जाऊ. ते सर्व तुम्हाला हळूहळू आपोआप स्पष्ट होत जाईल. त्यातील काही भाग आम्ही करून देऊ आणि उर्वरित प्रक्रिया आपोआप घडेल. तुम्ही माझ्याकडे या. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. आम्हाला माहित आहे की अनेक लोकांना जीवनमुक्ती प्राप्त होत आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना जीवनमुक्ती कधी प्राप्त होईल? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं आता आपण उत्तर ऐकूया. प्रत्यक्षात जगभरात दररोज अधिक लोकांना जीवनमुक्ती प्राप्त होत आहे. पुढील वर्षी ही प्रक्रिया खूप वेगाने घडणार आहे. अधिक लोकांना जीवनमुक्ती प्राप्त होईल. हे पुढील वर्षात मोठ्या प्रमाणावर घडणार आहेत. DNM कमी होत आहे. यासाठी अनेक वर्षांची तयारी करावी लागली आहे.
आता ही प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे. यासाठी सुरुवात 1989 मध्ये झाली आणि आता त्याला 47वे वर्ष सुरू आहे. आता या प्रक्रियेला वेग येत आहे. जसे एखाद्या झाडाला फुले येऊ लागतात तसेच हे घडत आहे. आता हे खूप वेगाने घडत आहे. पुढील वर्षी याचा वेग आणखी वाढेल. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी आणखी वाढेल आणि ही प्रक्रिया अशाच प्रकारे सतत पुढे चालू राहील. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम श्री भगवान. इहम आणि परम या दोन्ही क्षेत्रात जलद प्रगती करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? धन्यवाद श्री भगवान. यासाठी सर्वात सोपा आणि सहज मार्ग म्हणजे आम्हा भगवानांशी दृढ बंधन निर्माण करणे. त्यामुळे प्रगती अतिशय वेगाने होते. हे सर्व घडण्यासाठी तुमचा डीएनएम कमी होणे आवश्यक आहे. आम्ही आमच्या दीक्षेद्वारे तुमचा डीएनएम कमी करतो. तुम्ही जगात कुठेही असाल तरी आम्ही तुम्हाला दीक्षा देतो. हेच आमचे मुख्य साधन आहे. अर्थातच आम्ही हे दुसऱ्या लोकातून सुद्धा करू शकतो. दुसऱ्या लोकातून तुमचा डीएनएम कमी करण्यासाठी आम्ही सोमा तुमच्यापर्यंत आणतो. दीक्षेद्वारे आम्ही तुमच्या मेंदूमध्ये आवश्यक बदल घडवून आणतो. पण ते घडण्यासाठी तुमच्यात आणि आमच्यात एक प्रकारचा बंध असणे आवश्यक आहे. जेव्हा तुमचे स्वतःच्या आई वडिलांशी किंवा कुटुंबांशीच बंध जुळत नाहीत तेव्हा आमच्याशी बंध कसा निर्माण होईल? म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगतो, कृपया प्रेमाचा बंधन निर्माण करा. त्याची सुरुवात तुमच्या आई वडिलांपासून करा. असे केल्याने तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या स्वतःच्या आई वडिलांचाच सन्मान आणि सेवा करत आहात. त्यामुळे आमच्याशीही तुमचा बंध सहज निर्माण होईल. एकदा का हा बंध निर्माण झाला की आम्ही कार्य करू शकतो. पण बंधच नसेल तर आम्हाला कार्य करता येत नाही. म्हणूनच आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो, तुमच्या स्वतःच्या कुटुंबियांपासून आणि मित्रांपासून प्रेमाचा बंध निर्माण करण्यास सुरुवात करा. म्हणूनच धर्मामध्ये नातेसंबंधांना इतके महत्त्व आहे. त्यानंतर तुमचा आमच्याशी बंध निर्माण होईल आणि मग आम्ही तुमच्यासाठी कार्य करू शकतो. आम्ही आत्ताही कार्य करण्यास पूर्णपणे तयार आहोत, पण बंध नसल्यामुळे आम्हाला कार्य करता येत नाही. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. बौद्ध एनलाइटनमेंट, बौद्ध जीवनमुक्ती आणि अवतार धर्मातील एनलाइटनमेंट म्हणजेच जीवनमुक्ती यामध्ये काय फरक आहे? धन्यवाद श्री भगवान. बौद्ध एनलाइटनमेंटचा भर बनण्याची इच्छा आणि तृष्णा यावर असतो. या सर्व गोष्टी डीएनएम ची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजेच सतत काहीतरी बनण्याची धडपड. मी हे बनेन, मी ते बनेन, असं सतत धडपडीत मन गुंतलेले असते. त्यामुळे लक्ष नेहमी त्याच गोष्टीवर केंद्रित राहते. सतत हे हवे, ते हवे अशी इच्छा चालूच असते. भगवान बुद्धांचा भर या बनण्याच्या धडपडी आणि तृष्णा म्हणजेच क्रेविंग पासून मुक्त होण्यावर होता. म्हणजेच डीएनएम थांबतो. डीएनएम थांबला की त्या क्षणी काहीतरी नाहीसे होते. त्यानंतर स्वची भावनाही नाहीशी होते.
अवतार धर्म थेट तुमच्या डीएनएम वर कार्य करून तो 20% पर्यंत कमी करतो आणि स्व ची भावना नाहीशी करतो. स्व नाहीशी झाले की डीएनएम ही नाहीसा होतो. डीएनएम थांबवला तर स्व नाहीशे होते किंवा स्व नाहीशे केले तर डीएनएम थांबतो. त्यामुळे मुख्य फरक असा आहे की अवतार धर्मामध्ये तुमचे संपूर्ण लक्ष स्वतःमधील स्व विसर्जित करण्यावर आहे, म्हणजेच सेल्फ नाहीसे करण्यावर आहे. कारण हाच सेल्फ सर्वात मोठा अडथळा आहे आणि म्हणूनच तुम्ही कलियुगात अडकून राहिलेले आहात. तुम्ही सर्व कलियुगातील रहिवाशी आहात. सेल्फची भावना असल्यामुळे तुम्ही कलियुगात अडकलेले आहात. हाच सर्वात मोठा अडथळा आहे. चेन्नईजवळ एक असे ठिकाण आहे जिथे सुमारे 3 लाख वर्षापूर्वी आदिमानव प्रकट झाला असे मानले जाते. त्या गुहा आणि ते आदिमानव होमो इरेक्टस यांचा उदय याच परिसरात झाला असे मानले जाते. सुरुवातीला माणूस वाकून चालत असे आणि नंतर तो सरळ उभा राहू लागला. त्यानंतर अर्थातच होमोसेपियन्सचा उदय झाला. मागे वळून पाहिले तर त्यांचा डीएनएम त्यांच्यापेक्षा खूप कमी होता आणि त्यांची अंतर्गत स्थिती तुमच्यापेक्षा अधिक चांगली होती. ते ठिकाण नेममपासून साधारण 20 ते 25 मैलांवर आहे. 3 लाख वर्षांपूर्वीचा माणूस तुमच्या तुलनेत अधिक चांगल्या चेतना स्थितीत होता. आज तुमच्याकडे चांगली गाडी, बंगला, नोकरी आणि पैसा आहे, पण तुमची आंतरिक स्थिती त्या 3 लाख वर्षांपूर्वी गुहेत राहणाऱ्या माणसाच्या स्थितीशी तुलना होऊ शकत नाही. आजही लोक त्या गुहा पाहण्यासाठी जातात. त्या आदिमानवाच्या गुहा. तो आफ्रिकेतून आला असे आम्हाला वाटत नाही. त्याचा उदय भारतात झाला आणि नंतर भारतभर पसरला. अर्थातच नंतर उत्तरेकडील प्रदेशात इतर समूहांशी त्यांचे मिश्रण झाले. त्यामुळे मूलतः त्याचा उदय भारतातच झाला असे दिसते. त्यांची चेतनास्थिती खूपच श्रेष्ठ होती. डीएनएमकडे पहा. तुमची स्थिती किती खालवलेली आहे हे लक्षात घ्या. ते गुहेत राहत होते. मग त्यात काय झाले? ती सुद्धा एक छान गुहा होती. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. 11 दिवसांच्या प्रक्रियेत आमच्यामध्ये नेमके काय घडते? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेल की संपूर्ण 11 दिवसांची प्रक्रिया तुमच्या डीएनएम टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठीच आहे. प्रथम तो अशा पातळीपर्यंत कमी केला जातो की तुम्हाला परिपूर्णतेचा अनुभव येऊ लागतो. त्याच्याकडे जे काही आहे त्याचाही तुम्ही मनापासून आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठीही मदत होते. डीएनएम हा इतका मोठा अडथळा आहे. त्यामुळे तो कमी होत गेला की तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडू लागतात. त्यानंतर आमचा भर तुमच्या आंतरिक परिवर्तनावर असतो. तुमच्या पत्नी किंवा पतीबरोबर, मुलांबरोबर आणि आई वडिलांबरोबरचे नातेसंबंध अधिक चांगले होऊ लागतात. नातेसंबंध अत्यंत महत्वाचे आहेत. डीएनएम कमी झाला की नातेसंबंधांचे महत्त्व अधिक स्पष्टपणे जाणवू लागते
आणि DNM आणखी कमी झाला की तुम्हाला एनलाइटनमेंट प्राप्त होते. हेच 11 दिवसाच्या प्रक्रियेचे मुख्य कार्य आहे. त्यानंतर एकत्वाचा अनुभव, महान करुणेचा अनुभव आणि श्री परमज्योतीचे दर्शन असे उच्च आध्यात्मिक अनुभव येतात. पण ते पुढील टप्प्यांमध्ये घडते. सध्या आपला प्रवास परिपूर्णतेपासून मुक्तीपर्यंत आहे, म्हणजेच फुलफिलमेंट टिल एनलाइटनमेंट. तसेच तुमचे अंतर्यामीन अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी प्रयत्न केला जातो. कारण DNM कमी होत गेला की अंतर्यामी अधिक शक्तिशाली होत जातो. अंतर्यामी सामर्थ्यवान झाला की जीवनातील सर्व काही सहज होऊ लागते. म्हणूनच आम्ही या गोष्टीवर विशेष भर देतो. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. चैतन्याची निर्मिती कशातून होते? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचं उत्तर ऐकूया. चैतन्याची निर्मिती कोणत्याही गोष्टीतून होत नाही. चैतन्य हे सदैव अस्तित्वाचंच असते. ते ब्रह्म आहे. तेच ब्रह्म आहे. जे काही आहे ते सर्व चैतन्य आहे. एवढंच सत्य आहे. चैतन्याची निर्मिती कोणीही करत नाही. उलट चैतन्यच सर्व गोष्टींची निर्मिती करते. चैतन्यच पुढे सर्व स्वरूपांमध्ये प्रकट होते. चैतन्य प्रथम ओम या नादाच्या स्वरूपात प्रकट होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास समाधीद्वारे आपण याचा शोध घेऊ शकतो. तुम्ही वैज्ञानिक मार्गानेही याचा अभ्यास करू शकतात. त्यानंतर ते ओम या नादाच्या रूपात प्रकट होते. हा अनुभव दोन्ही मार्गांनी येतो. मात्र आपण हे ओम या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी नव्हे तर आध्यात्मिक उद्देशाने करतो. त्यानंतर प्रकाश प्रकट होतो. तो प्रकाश म्हणजेच चैतन्याचे प्रकटीकरण आहे. पुढे ते प्रकाश कण म्हणजे फोटॉनच्या स्वरूपात प्रकट होते. त्यानंतर ते अणुकणांमध्ये रूपांतरित होते. पुढे विविध मूलद्रवांचे अणु निर्माण होतात. त्यानंतर सेंद्रिय संयुगे तयार होतात आणि त्यानंतर जीवनाचा उदय होतो. आणि आपण सर्व कधी काळी मशरूम सारख्या जीवन रूपामध्ये होतो. आपल्या उत्क्रांतीच्या प्रवासाची सुरुवात फार पूर्वी मशरूम सारख्या जीवन स्वरूपांपासून झाली. त्यानंतर आपण झाडे, वनस्पती आणि अशा अनेक जीवन स्वरूपातून प्रगत होत गेलो आणि शेवटी मानवरूप प्राप्त झाले. कदाचित सुमारे 312 दशलक्ष वर्षापूर्वी हा प्रवास त्या टप्प्यापर्यंत पोचला. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रक्रिया घडत जाते. चैतन्यच ह्या सर्व रूपांमध्ये प्रकट होत आहे आणि एका टप्प्यावर हे चैतन्य परमज्योती म्हणूनही प्रकट होते. अशा प्रकारे हा प्रवास सतत पुढे चालू राहतो. म्हणून चैतन्याची निर्मिती कोणत्याही गोष्टीतून होत नाही. तेच मूळ आहे. तेच ब्रह्म आहे. याचा स्वतः अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. तेच सच्चिदानंद आहे. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. चैतन्य आणि पदार्थ मॅटर यांच्यामध्ये काय संबंध आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. मला वाटते हा प्रश्न यासाठी विचारला गेला आहे कारण काही लोकांना वाटते
की पदार्थातून चैतन्य निर्माण होते. तसं नाहीये. चैतन्यच पुढे पदार्थाच्या रूपात प्रकट होते. प्रथम चैतन्य ऊर्जेच्या रूपात प्रकट होते. त्यानंतर ऊर्जा पदार्थामध्ये रूपांतरित होते. चैतन्याची निर्मिती कोणत्याही गोष्टीतून होत नाही. फक्त चैतन्यच ऊर्जेच्या रूपात प्रकट होते. आणि ऊर्जेचे पहिले प्रकटीकरण म्हणजे प्रकाशकण म्हणजेच फोटॉन्स. मग तो प्रकाश उपअणुकणांमध्ये कसा रूपांतरित झाला? याचे उत्तर देण्यासाठी विज्ञानमध्ये अधिक खोलावर जावे लागते. ते सध्या तुमच्यासाठी कदाचित खूप गुंतानुगुंतीचे ठरेल, म्हणून मी आता त्या विषयावर जाणार नाही. पण एवढे मात्र तुम्ही समजून घ्या. प्रथम नाद प्रकट झाला, त्यानंतर प्रकाश प्रकट झाला, त्यानंतर अणुकण निर्माण झाले म्हणजेच सब ॲटॉमिक पार्टिकल्स निर्माण झाले. पुढे अणू आणि त्यानंतर अजैविक संयुगे निर्माण झाले म्हणजेच ॲटम्स आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स निर्माण झाले. अशा प्रकारे पुढे जीवनाचा प्रवास सुरू झाला. हे तुम्हाला खूप रंजक वाटते का? धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. मेंदू चैतन्याची निर्मिती करतो का? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. तुमचे शरीर हवा निर्माण करत नाही, पण हवा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि हृदयाचे ठोके चालू ठेवते, रक्तभिसरण घडवते आणि शरीराचा उपयोग करते. पचनक्रिया ही त्यामुळेच घडते. हवा शरीरात प्रवेश करून ही सर्व कार्य घडवून आणते. शरीर हवा निर्माण करत नाही. त्याचप्रमाणे चैतन्य मेंदूचा उपयोग करतो. मानवाच्या मेंदूचा एक प्रकारे उपयोग करतो, झुरळाच्या मेंदूचा वेगळ्या प्रकारे आणि मुंगीच्या मेंदूचा आणखी वेगळ्या प्रकारे उपयोग करतो. चैतन्य मेंदूचा उपयोग करतो. मेंदू चैतन्याची निर्मिती करू शकत नाही. चैतन्य हे सर्व काही आहे. प्रत्येक गोष्टीचा आरंभ आणि शेवट तेच आहे. तेच परमेश्वर आहे. मग मेंदू त्याची निर्मिती कशी करू शकतो? मेंदू जे निर्माण करतो ते म्हणजे डीएनएम, चैतन्य नव्हे. त्यामुळे चैतन्य फक्त तुमच्या मेंदूचा उपयोग करतो. हे एवढंच आहे. डीएनएम शांत झाला की चैतन्य अत्यंत सामर्थ्याने प्रकट होतो. डीएनएम खूप प्रबळ असेल तर चैतन्य तितक्या सामर्थ्याने प्रकट होत नाही. डीएनएम कमी झाला की अत्यंत प्रभावी गूढ आध्यात्मिक अनुभव होऊ शकतात. तेव्हा जग तुम्हाला पूर्णपणे वेगळे भासू लागते. चैतन्याकडे पाहण्याची तुमची दृष्टीच बदलून जाते. अन्यथा तुम्हाला ते तसे दिसत नाही. जसजसे आपण पुढे जाऊ तसतसे या सर्व गोष्टी अधिक स्पष्ट होत जातील. तुमचा डीएनएम कमी झाल्यानंतरच या शिकवणी खऱ्या अर्थी तुम्ही समजू शकाल. तोपर्यंत त्याचा पूर्ण अर्थ समजणार नाही. कदाचित ते तुम्हाला कंटाळवाणेही वाटू शकते. म्हणूनच मी हे सर्व अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक सांगत आहे. एकदा डीएनएम कमी झाला की तुम्ही झपाट्याने पुढे जाऊ शकाल. कारण मी जे सांगत आहे त्याचा अर्थ तुम्हाला लगेच अनुभवातून समजू लागेल. सर्व शिकवणी तुमच्या प्रत्यक्ष अनुभव बनतील. सध्या तुम्ही या शिकवणी फक्त बौद्धिक पातळीवर समजत आहात, पण ती समज एक मर्यादेपर्यंतच असते. उदाहरणार्थ, स्वीकार या शिकवणीचा पहा. खरा स्वीकार म्हणजे काय त्याचा तुम्हाला अजून अनुभव नाही. पण डीएनएम कमी झाला की तुम्ही म्हणाल, अरे खरा स्वीकार म्हणजे हा. तेव्हा खरा स्वीकार घडतो.
त्या क्षणी शिकवणी तुमच्यासाठी जिवंत अनुभव बनते. तसेच परिपूर्णतेच्या म्हणजेच फुलफिलमेंटच्या अनुभवाबाबतीत हेच खरे आहे. फुलफिलमेंट म्हणजे काहीतरी मिळणे असे नाही. काही मिळाले नाही तरी जे आहे त्यातच पूर्ण समाधान अनुभवणे म्हणजेच फुलफिलमेंट. मग हे कसे घडेल? ते फक्त DNM कमी झाल्यावरच घडते. तोपर्यंत त्याचा खरा अनुभव काय असतो याची कल्पनाही येत नाही. हे सगळं योग्य वेळ आल्यावर घडेल आणि त्यानंतर तुमची आध्यात्मिक प्रगती अधिक वेगाने होईल. कारण आता अनेक लोक अत्यंत गंभीरपणे या परिवर्तनाची इच्छा बाळगून आहेत. अन्यथा लोकांना या विषयामध्ये रस निर्माण करणे फार कठीण असते. अशा गोष्टीमध्ये फार थोड्या लोकांना रस असतो. अनेक लोकांना यामध्ये अजिबात रस नसतो. म्हणूनच 81,000 या संख्येपर्यंत पोहोचणे इतके कठीण आहे. पण आपण त्या टप्प्यापर्यंत पोचलो तर प्रगती स्वतः पुढाकार घेईल आणि संपूर्ण मानवजातीचे रूपांतर घडेल. अन्यथा हे सर्व काही संपुष्टात येईल. मानवजाती फार काळ टिकणार नाही. ती स्वतःचा विनाश करेल. DNM स्वतःचा नाश घडवून आणेल. तुम्हा सर्वांना माझे आशीर्वाद. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही सर्वजण अतिशय वेगाने पुढे जात आहात. तुम्हा सर्वांना माझे प्रेम. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. यासोबत आपण श्री भगवानांच्या मुक्तिमोक्ष दर्शनाचे अनुवादाचे सगळे प्रश्न संपूर्ण केले आहेत. काही वेळाकरता मौनमध्ये राहा. काही जर आठवू शकत असाल तर ते प्रश्न उत्तर आठवा. आता आपण श्री अम्मा भगवानांना कृतज्ञता व्यक्त करूया. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री कल्की भगवती समेत श्री कल्की भगवते नमः. श्री कल्की भगवते नमः. ओम. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय श्री अम्मा भगवान.